आपले बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे असं. पण जेव्हा जो माणूस म्हणतो ना की हुकुमशाही यायला पाहिजे, तेव्हा त्याला एवढंच म्हणायचं असतं की माझी किंवा माझ्या आवडत्या नेत्याची हुकुमशाही यायला पाहिजे. समजा जर मी असं म्हणालो की तुम्ही भाजपवाले आहात, तुम्ही भाजपचे अनुयायी आहात तुम्ही, आणि तुम्हाला जर मी विचारलो हो भारतामध्ये हुकुमशाही यायला पाहिजे, राहुल गांधी हुकुमशाह झाला पाहिजे, चालेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे हुकुमशाही वगैरे हा सगळा एक गमतीचा खेळ म्हणून बाजूला सारावं त्याच्याकडे. त्या हुकुमशाहीने कधीही कुठल्या देशाचं भलं झालेलं नाही. विरोधी पक्ष हा प्रबळच असायला पाहिजे इथे, आणि तो या निवडणुकीत जर झाला तर ती सर्वांसाठीच, व्यक्तिशः माझ्यासाठी सुद्धा आनंदाची बाब असते. अशा प्रकारच्या प्रचारामध्ये राम मंदिराचं एक योगदान आहे मोठ्या प्रमाणावरती, पण तो निवडणुकीचा मुद्दा म्हणून असा आला नाही. दुसऱ्या टप्प्यानंतर मला वाटतं मोदी आणि ह्या सगळ्या मंडळींच्या एक लक्षात आलं असेल की या देशामधलं वातावरण बदललं आहे. मंगळसूत्र पळवणार आहेत किंवा तुमची म्हैस पळवणार आहेत, एक म्हैस असेल तर दुसरी म्हैस काढून घेणार आहेत, की हे सगळं हास्यास्पद होतं, लोकांना कळत होतं असं एक म्हणता येतं. पण ही लोक ज्यांना कळत होतं ती लोक कोण आहेत, आणि भाजपची किंवा मोदींचे अनुयायी भक्त, हे भक्त त्यांना ते कळत होतं का नाही, हा खरा सवाल आहे. प्रोपगंडाकडे वळतो मी. एक 4D नावाचं एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं, डिस्टॉर्ट करायचं, हे जे काय आहे त्याचं विरूपण करायचं. डिस्ट्रॅक्ट म्हणजे लक्ष विचलन करायचं. डिसमिस करायचं म्हणजे समोरचे जे काही बोलतायत, आरोप करतायत, तुमच्यावरची टीका होती, ती टीका डिसमिस करून टाकायची, ती नाकारूनच टाकायची. हे एक तंत्र. आणि शेवटचं जे तंत्र आहे 4D मधला जो शेवटचा डी आहे तो डिस्मे. एक नैराश्य निर्माण करायचं तुमच्यामध्ये, एक संताप निर्माण करायचा, असंतोष निर्माण करायचा, लोकांमध्ये भयभावना निर्माण करायची. अशा प्रकारची ही जी 4 तंत्र आहेत ही पुन्हा मला या निवडणुकीमध्ये सातत्याने दिसत गेली. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा इलेक्शन होऊन गेलेलं आहे आणि 2-3 दिवसावर लोकसभा इलेक्शनचा निकाल राहिलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी मी आलेलो आहे श्री रवी आमले यांच्याकडे. रवी आमले हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि गेले 35 वर्ष ते पत्रकारितेमध्ये काम करत आहेत. सकाळमध्ये ते निवासी संपादक होते, लोकसत्तामध्ये वरिष्ठ संपादक होते आणि आता पुण्यनगरीचे ते संपादक आहेत. 35 वर्षाचा त्यांचा अतिशय दांडगा पत्रकारितेतला अनुभव आहे. म्हणजे ज्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट वृत्तपत्र होती, खेळाची वृत्तपत्र असतील कदाचित त्यावेळी, तेव्हापासून ते पत्रकारितेत काम करतायत. आता डिजिटलचा जमाना आलेला आहे. ते राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय या विषयाचे ते चांगले अभ्यासक आहेत. त्यांची अनेक पुस्तकं निघालेली आहेत. रॉवरचं एक पुस्तक निघालेलं आहे, आरक्षणावरचं त्यांचं एक पुस्तक निघालेलं आहे. आणि आता असे अभ्यासक असलेले पत्रकार सध्या कार्यरत असणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. कारण डिजिटलमध्ये नवे चेहरे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून नवीन चेहरे उदयास आलेले आहेत. आणि जे खरी ज्यांनी पत्रकारिता केलेली आहे असे चेहरे अनेकांना ठाऊकच नाहीत. तर असे खरे खुरे पत्रकार जे रवी आमले आहेत त्यांना मी भेटण्यासाठी आलेलो आहे. आमले सर, नमस्कार. नमस्कार. माझी इतकी चांगली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची ओळख राहिली की ज्यावेळी मी सकाळमध्ये नोकरीत आलो होतो त्यावेळी अनेकांकडून आम्हाला पत्रकारितेचे धडे शिकायला मिळाले. त्यापैकी रवी आमले यांचं स्थान फार मोठं आहे. त्यांच्याबरोबरच त्यांचे आणखीन एक दुसरे सहकारी संपादक आहेत पद्मभूषण देशपांडे. त्यांचंही माझ्यावर उपकार आहेत असं दोघांचंही म्हणावं लागेल. कारण आपल्याला आपण जे काम करतो त्याच्यात चुका किंवा चांगल्या गोष्टी आपल्यालाच माहीत नसतात. ज्यावेळी अशी मंडळी सांगतात अरे तू फार चांगलं काम करतोय, तर असं ह्या 2-3 लोकांनी सकाळमध्ये मला सुरुवातीच्या काळात, पातोडकर सर एक जे आता मुख्यमंत्र्यांचे OSD आहेत, तर अशा 2-3 लोकांनी मला त्यावेळी फार मार्गदर्शन केलं होतं. आणखी बरीच नावं आहेत पण आता तो विषय नाही, आता आपला राजकीय विषय आहे. सर बोला तुम्ही. राजकारणाचं आता खरं तर 4 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि आता आपण अशा टप्प्यावरती आलो आहोत की याच्यामध्ये काही आडाखे मांडावे, जागा कोणाला किती आणि काय, आणि याच्यावरती खरं तर खूप बोलून पण झालेलं आहे वेगवेगळ्या विश्लेषकांनी, सेफॉलॉजिस्ट लोकांनी. तर यांनी किती कोणाला जागा मिळणार आहेत आणि कोणाचं मतांची टक्केवारी वाढणार आहे वगैरे वगैरे हे सगळे विषय होऊन गेलेले आहेत. या टप्प्यावरती मला असं वाटतं की जर निवडणुकीकडे बघायचं असेल आपल्याला तर
या निवडणुकीतला टेकअवे काय आहे, या निवडणुकीमधनं नेमकं मिळालं काय आपल्याला, या निवडणुकीनंतर पुढचा जे काही एक राजकीय चित्र निर्माण होणार आहे ते चित्र कशा प्रकारचं असणार आहे, आणि हे सगळं पाहण्यासाठी आजचा वर्तमान काय आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मला वाटतं तुषार, या निवडणुकीचं जी सुरुवात झाली, खरं तर आपला देश हा गेल्या 10-1 वर्षापासून सातत्याने निवडणुकीच्या मोडमध्येच असतो. त्याच्यामुळे 2014 पासून आपण हे सगळं पाहत आलेलो आहोत. त्याच्यामुळे तो निवडणुकीचं वातावरण ते कायमच होतं. पण खऱ्या अर्थाने 2024चा प्रचार हा एक 3-4 महिन्यापासून सुरू झालेला होता. निवडणुकीचं सगळं वारं त्यावेळेला व्हायला लागलं, आणि या काळामधला जी काही सुरुवात झाली प्रचाराची, तेव्हाचे जे मुद्दे होते आणि आज मितीला जे प्रचाराचे मुद्दे आहेत, यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक जाणवतं की खूप त्याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. आणि हे अंतर का पडलेलं आहे हा एक सर्वांनी आपण लक्षात घेण्यासारखा एक विषय आहे. मला वाटतं तुलाही आठवत असेल की निवडणुकीच्या आधी राम मंदिराचं जे काही मोठा सोहळा झाला होता जानेवारीमध्ये, आणि त्यावेळेला सर्वांनाच असं वाटत होतं की ही निवडणूक आता ही तेव्हा जे इंडिया आघाडीचं एक सुरू झालेलं होतं की इंडिया आघाडीसाठी ही यांना सफाचट करणारी अशी ही निवडणूक ठरणार आहे. बरोबर. ह्या काळामध्ये जर बघितलं तर राम मंदिराचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा म्हणून चाललेला दिसत नाहीये कुठे. बरोबर. आणि तो भाजपनेही तितक्या मोठ्या प्रमाणावरती प्रचारामध्ये आणलेला नाहीये. साधारणतः तो पहिल्या टप्प्यापर्यंत होता. पहिल्या टप्प्याचं आपण मुंबईमध्ये पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी ते रामाचे पोस्टर्स आणि रामाचे रथ वगैरे ते फिरवण्यात आले होते. पण त्यांनी इथून भक्तांना ट्रेनने घेऊन गेले होते. तो तर मोठा इव्हेंटच केलेला होता. आणि भारत देश हा गेल्या 10 वर्षामध्ये कशामध्ये जर खूप त्याचं शिक्षण झालं असेल, कौशल्य विकास जर कशामध्ये झाला असेल तर तो इव्हेंट आयोजित करण्यामध्ये आपला कौशल्य विकास झालेला आहे. तर हे इव्हेंटीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती झालं होतं, आणि त्याचा परिणाम लोकांच्या मनावरती हा एक नेणिवेमध्ये होत असतो. म्हणजे जरी त्यांनी प्रचार उघडपणे केला नाही, या प्रचाराचं एक वैशिष्ट्य आहे पुन्हा की एक जाहीर प्रचार असतो आणि दुसरा छुपा किंवा अजाहीर प्रचार. छुपा पण म्हणता येणार नाही, पण तो जो एका वेगळ्या पातळीवरती सतत चालू असतो, अशा प्रकारच्या प्रचारामध्ये राम मंदिराचं एक योगदान आहे मोठ्या प्रमाणावरती. पण तो निवडणुकीचा मुद्दा म्हणून असा आला नाही. दुसऱ्या टप्प्यानंतर मला वाटतं मोदी आणि ह्या सगळ्या मंडळींच्या एक लक्षात आलं असेल की या देशामधलं वातावरण बदललं आहे. सगळेजण हे बोलून दाखवत आहेत. मी काही नवीन त्याच्यामध्ये सांगत नाही आहे खरं तर. पण तेव्हा त्यांनी जो काही एक तंत्र वापरलं, म्हणजे एक प्रोपगंडा या विषयाचा अभ्यासक म्हणून मी या निवडणुकीकडे जेव्हा बघतो, त्याच्यावरती मी एक पुस्तकही लिहिलं आहे. त्याचा अभ्यासक म्हणून जेव्हा बघतो की मोदींनी कुठल्या प्रकारचं तंत्र वापरलं होतं, तर हे तंत्र आहे प्रोजेक्शन किंवा फ्लिपिंग असं प्रोपगंडामध्ये त्याला म्हणतात. की समोरची व्यक्ती ही तुमच्यावरती जे आरोप करते, तुमच्यावरती जी टीका करते, तीच टीका आणि तेच आरोप तुम्ही त्याच व्यक्तीवर करायचे. अच्छा. हे जे तंत्र आहे हे सातत्याने आपल्याला ह्या सगळ्या 7ही म्हणजे 6 टप्प्यांमध्ये, खरं तर ह्या 6 टप्प्यांमध्ये बघायला मिळालं. आणि त्याची सुरुवात ही झाली होती काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती टीका करण्यापासून. तर ती टीका ही त्यांनी की हा सगळा मुस्लिम लीगचाच एक त्याच्यामध्ये अंतरंग दिसतंय, मुस्लिम लीगचाच जाहीरनामा आहे, हा अल्पसंख्याकांसाठीचाच आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारची ही टीका केली होती त्यांनी. त्याच्यातही पुन्हा प्रोपगंडाकडे वळतो मी. एक 4D नावाचं एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं, डिस्टॉर्ट करायचं, हे जे काय आहे त्याचं विरूपण करायचं. डिस्ट्रॅक्ट म्हणजे लक्ष विचलन करायचं. डिसमिस करायचं म्हणजे समोरचे जे काही बोलतायत, आरोप करतायत, तुमच्यावरची टीका होती ती टीका डिसमिस करून टाकायची, ती नाकारूनच टाकायची. हे एक तंत्र. आणि शेवटचं जे तंत्र आहे 4D मधला जो शेवटचा डी आहे तो डिसमे. एक नैराश्य निर्माण करायचं तुमच्यामध्ये, एक संताप निर्माण करायचा, असंतोष निर्माण करायचा लोकांमध्ये, भयभावना निर्माण करायची. अशा प्रकारची ही जी 4 तंत्र आहेत ही पुन्हा मला या निवडणुकीमध्ये सातत्याने दिसत गेली. यांनी डिस्टॉर्ट केलं होतं आपलं की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो मोठ्या प्रमाणावरती त्याचं डिस्टॉर्शन झाल्याचं दिसतं आपल्याला. नंतर डिस्ट्रॅक्ट करणं की
ते जे काही टीका करतायत समोरची व्यक्ती किंवा समोरचा पक्ष, त्या जे आहे त्याच्यापासून त्यांचं लक्ष, इतरांचं लोकांचं लक्ष विचलन करण्यासाठी म्हणून वेगळे मुद्दे त्यांच्या लोकांसमोर आणायचे. हे एक मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलं. आणि डिस्टॉर्शनचं जे काही केलं आहे तुषार मोदींनी, मला असं वाटतं की लोकांना कळत होतं ते, म्हणजे लोक लक्षात घेत होते की मंगळसूत्र पळवणार आहेत किंवा तुमची म्हैस पळवणार आहेत, एक म्हैस असेल तर दुसरी म्हैस काढून घेणार आहेत, की हे सगळं हास्यास्पद होतं, लोकांना कळत होतं असं एक म्हणता येतं. पण ही लोक ज्यांना कळत होतं ती लोक कोण आहेत, आणि भाजपची किंवा मोदींचे अनुयायी भक्त, हे भक्त त्यांना ते कळत होतं का नाही, हा खरा सवाल आहे. अच्छा. त्याच्याहून वेगळा सवाल असा आहे की जो कुंपणावरचा मतदार आहे, गेल्या काही वर्षामध्ये त्यांचं संख्या खूप कमी झाली आहे असं माझं मत आहे. की इतकं पोलरायझेशन झालं आहे की एकतर तुम्ही मोदींच्या बाजूचे असता, विरोधामध्ये असता, किंवा काँग्रेसच्या बाजूचे असता आणि किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये असता तुम्ही. आणि हा जो मधला टक्का आहे की जो त्या वेळेची परिस्थिती बघून कोण जिंकेल, तो एक बँड वॅगन इफेक्ट काम करत असतो की जो जिंकेल त्याच्या मागे सगळ्यांनी जायचं. बरोबर. बघता काय सामील व्हा ही निवडणुकीची घोषणा असते, तो बँड वॅगनचा इफेक्ट आहे. बरोबर. तर असा जो मतदार असतो तो तेव्हाच्या त्या वातावरण पाहून फिरत असतो त्याच्यामध्ये. पण तो मतदार कमी झालेला आहे. आणि ह्या पोलरायझेशनमुळे असं झालेलं आहे की मोदींचे जे भक्त आहेत, मोदींना मानणारे जे आहेत, त्यांना असं वाटत नव्हतं की मंगळसूत्र किंवा म्हैस किंवा आणखी काय जे आहे हे मुद्दे गैरलागू आहेत किंवा ते मोदी काही चुकीचं बोलतायत, असं काही नव्हतं. त्याचा परिणाम होत होता. अच्छा. म्हणजे समजा डाव्या विचारसरणीची जी लोक असतील त्यांना वाटत असेल की लोकांना काही कळत नाही का हे, की इतकं काहीही बोलतायत ते, बरोबर, मी अवतारी पुरुष आहे वगैरे वगैरे, हे देवाने. पण याचा हा सगळा जो प्रचार आहे त्यांचा, हा त्यांची जी मतपेढी आहे, त्यांना मानणारी जी लोक आहेत, ती सगळी मतपेढी ही भक्कम ठेवण्यासाठी, त्याची बुलंदी कुठेही ढासळता कामा नये याच्यासाठी आहे. आणि जो कुंपणावरचा आहे, जो येऊ शकतो, त्याला खेचण्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं होतं. त्याचा परिणाम हा निश्चित जाणवणार आहे असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये दिसतोय. महाराष्ट्रातलं चित्र तुम्ही कसं बघताय? महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच आपल्याला पुन्हा हे माहिती आहे की म्हणजे आपण खूप उशिरा बोलतोय, त्याच्यामुळे हे अनेक मुद्दे निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि चर्चेमध्ये येऊन गेलेले आहेत. सहानुभूतीची लाट ही मोठ्या प्रमाणावरती एक होती असं दिसतंय. कोणाच्या? उद्धव ठाकरे. साधारणतः एक भारतीय मानसिकता जी आहे ना, ती घरं फोडणाऱ्यांच्या बाजूची नसते. हे एखाद्याचं जर घर फोडलं आणि फोडणारी व्यक्ती असेल, मग त्याच्यामध्ये एक घराचं उदाहरण घेतलं की कोणीतरी सून असते, सासू असते, त्यांचं भांडण होतं आणि मग ती सून नवऱ्याला घेऊन बाहेर जाते आणि मग सगळा समाज हा त्या सुनेला नावं ठेवत असतो. ही मानसिकता लक्षात घेतली तर सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या बाजूने असणारच होती, ती आहे. त्या लाटेचं पर्यावसान मतांमध्ये किती झालंय हे आता आपल्याला एक 4-5 दिवसामध्ये कळेल, पण ती लाट निश्चित होती. मतदार जो आहे, मतदान करताना त्याच्या मनामध्ये नेमकं काय असतं आणि मतदान करणारा जो नागरिक आहे तो आणि ही सहानुभूती बाळगणारा किंवा इतर मुद्दे डोक्यामध्ये घेऊन वावरणारा नागरिक, यांच्यामध्ये एक अंतर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भाजपची जी म्हणजे इलेक्शन मशिनरी जी आहे त्यांची, ती मशिनरी खूप काम करत असते. आणि अनेकदा हे दिसलेलं आहे की आता ह्या निवडणुकीचं जर आपण बघितलं तर सगळेजण म्हणत होते की बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, नंतर महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे, आपल्याकडे कांद्याचा मुद्दा या उत्तर महाराष्ट्रात वगैरे नाशिक, जुन्नर या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावरती होता, दुष्काळाचा मुद्दा होता, पाणी टंचाईचा मुद्दा होता आणि याच्यावर लोक बोलत होते. पुन्हा आरक्षण वगैरे हे इश्यू होतेच. पण मतदान या मुद्द्यावर झालंय का, हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे आणि तो पुन्हा आपल्याला 4 तारखेलाच हे लक्षात येईल. कारण आता अनेक जण म्हणतात की होय हे मुद्दे चालले, याचं रूपांतर हे मतांमध्ये झालंय का, हे एक या निवडणुकीमध्ये बघावं लागेल. पण
हे सगळे मुद्दे जरी बाजूला ठेवले, महाराष्ट्रातला आणखी एक मुद्दा बोलण्याच्या ओघात राहून गेला, तो म्हणजे एक जातीयवाद आणि जे एक विखारी वातावरण निर्माण झालं, ते या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जाणवलेलं आहे. मराठा आरक्षण आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये खळबळ निर्माण झाली, जी ओबीसीमध्ये एक भयभावना निर्माण झाली, दलितांमध्ये काही प्रमाणामध्ये त्याच्याबद्दल एक चर्चा आणि हे सगळं सुरू झालं होतं वातावरण. तर याचा परिणाम हा निश्चितच ताणतणाव वाढण्यामध्ये झालेला आहे. बीडमध्ये जे काही झालं आता आपण ते बघितलेलं आहे. तिथे तो बीड आणि तो जो काही पट्टा आहे त्यातली जी काही गणितं आहेत ती वेगळी आहेत, पुन्हा ती काही संपूर्ण महाराष्ट्राला लागू होणार नाही आहेत. फॉर दॅट मॅटर आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधला मराठा विरोधात ओबीसी संघर्ष जो होता तो संघर्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातला याच्यामध्ये अंतर आहे पुन्हा, कारण ते मुद्दे सगळीकडे चाललेले नाही आहेत. याच्यातलं एक झालं पण की मी यापूर्वी चर्चेमध्ये हे म्हणालो होतो की ओबीसी मतांचं एकत्रीकरण मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. अच्छा. की मराठा आंदोलनामुळे, आणि तो जो ओबीसी मतदार आहे त्याच्यामध्ये जे काही माधव हे सुरुवातीपासून सूत्र त्यांनी धरलं होतं, माळी, धनगर, वंजारी, याच्यामधला धनगर समाजाच्या मनामध्ये मधल्या काळामध्ये धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्याच्यामुळे एक चलबिचल मोठ्या प्रमाणावरती झाली, तरीही हा समाज एक मोठ्या प्रमाणावरती हा भाजप आणि म्हणजे काँग्रेस विरोधी जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या बाजूने हा होता, आणि त्याला एकत्र करण्यात, त्याच्यातनं मतं मिळवण्यात हा भाजपला किती यश आलंय हे एक बघावं लागेल. मला वाटतं ते बऱ्यापैकी यश आलेलं आहे भाजपला त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट काय होतं की मराठा हा जो त्यांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या नेत्यांनाही जवळ केलं. म्हणजे महादेव जानकर जर कदाचित ते माड्यामधून जर लढले असते तर तो भाजपला बाकीच्या मतदारसंघातही फटका बसला असता. त्यांनी जवळ घेतल्यामुळे भले महादेव जानकर परभणीत कदाचित हारतील, पण भाजपला इतर मतदारसंघात तो फायदा होईल. भाजपचं हे तंत्र खूप विरोधी पक्षांनी शिकून घेण्यासारखं आहे. मराठा समाजाच्या बाबतीत एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा समाज हा कधी एकगठ्ठा नव्हता राजकीय दृष्ट्या. मी म्हणतोय की जरांगे पाटील, मी त्याकडेच येणार होतो की जरांगे पाटलांच्या, जसं तुम्ही बोलला की माधव हे मत बऱ्यापैकी भाजपला झाले, तशी मराठा समाजाचे असं एकगठ्ठा मतदान किंवा मॅक्झिमम विशिष्ट लोकांना झालेत असं काही निरीक्षण आहे का? नाही, मला असं वाटतं की मराठा समाजाचा राजकीय दृष्ट्या हा एकत्र नव्हता. मधल्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादी फुटलेली आहे, काँग्रेस फुटलेली आहे, आणि त्याच्यातनं मराठा मतांचं विभाजन झालेलं आहे. त्यातला बराचसा काही भाग आहे तो पुन्हा भाजपकडे वळलेला आहे मधल्या काळामध्ये. मराठे शिवसेनेकडे गेलेले आहेत. हा कधी एका राजकीय पक्षाच्या मागे नव्हता. हा म्हणजे जात वर्चस्वाचं जे त्याचं मॉडेल आहे मराठा समाजाच्या नेत्यांचं म्हणा किंवा समाजाचं म्हणा, तर ते नेहमी सत्तेच्या बाजूचं आहे. सत्ताधारी जो आहे त्याच्या बाजूने हा मराठा समाज उभा राहिलेला आहे, किंवा ज्यांना सत्ताकांक्षा आहे त्या लोकांनी मराठा समाजाला जवळ घेतलेला आहे. तर हा समाज पुन्हा विभागलेला होता, आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेला जे काही सांगितलं होतं की तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मतं द्या, त्यांनी याच्यामध्ये तो स्टँड घेतलेला नाहीये की मराठा समाजाने सगळं घ्यायचं. जर तसं स्टँड घेतलं असतं तर कदाचित मराठवाड्यामध्ये वेगळं काही चित्र दिसू शकलं असतं जे विरोधकांच्या बाजूने फायद्याचं ठरलं असतं. पण त्यांनी तसा स्टँड घेतला नव्हता. त्याच्यामुळे मराठा समाज हा एकगठ्ठा कुठल्या बाजूला गेलाय असं काही याच्यामध्ये जाणवलेलं नाहीये. सर, जसं आपण तुम्ही सुरुवातीला बोलला की श्रीराम मंदिराचा मुद्दा होता, पण तो फार काय चालला नाही. पण याउलट संविधानावर भरपूर चर्चा झाली. एक्झॅक्टली. ते त्याबद्दल तुमचं निरीक्षण काय? मला मी जो सुरुवातीला म्हणालो होतो की या निवडणुकीचा टेक अवे काय असणार आहे, तर त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुषारजी, झालं असं की ज्या वेळेला राहुल गांधी हे भारत यात्रा काढत होते त्याच्या आधीची एक राजकीय परिस्थिती लक्षात घ्या. काँग्रेस कुठेही नाही आहे, काँग्रेस लढू शकत नाहीये, विरोधी पक्षांमध्ये काही एक येणार नाही, ते एक आले तरी एकमेकाच्या लाथाळ्या होणार, आणि अशी जी काही सगळी हवा होती लोकांच्या डोक्यामध्ये, यांनी भारत जोडो यात्रा काढली त्या काळामध्ये. आणि तेव्हा राहुल गांधीचे समर्थक किंवा त्याच्याबद्दल सहानुभूती असणारे, राहुल गांधींबद्दल सहानुभूती असणारी जी मंडळी होती त्यांनाही असे एक
शंका होती मनामध्ये की यात्रा बित्रा काढून काय होतं, म्हणजे स्वतःला काही तुम्ही गांधी समजता का, महात्मा गांधी समजता का, त्यांनी जे काही केलं ते तुम्हाला करता येणार नाही, याच्यातनं काय होईल. राहुल गांधींची जी प्रतिमा होती ती त्या यात्रेने बदलली. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कुठलाही प्रोपगंडाच्या अभ्यासकाने ते लक्षात घ्यावं, असं ते सगळं रूपांतर त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामागे राहुल गांधींचे जे काही प्रोपगंडाकार म्हणता येतील, आणि ते असतातच, सगळ्यांचेच आहेत, मोदींचे आहेत, यांचे असतात ते, त्यांचं किती भक्त म्हणजेच ते प्रोपगंडा नाही. मला असं वाटतं की भक्त मंडळी हे वेगळीच आहे. म्हणजे भक्त म्हटलं की तो राजकीय भक्त म्हटलं की तो बिनडोकच असणार, तो हे नाही करू शकणार अगदी. पण यांना सूचना देणारे, यांचे मेकओव्हर करणारे, कुठले मुद्दे समोर यायला पाहिजेत अशा एक करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असतात, त्या मदत करत असतात त्यांना. मोदींनी हे 2000 साधारणतः 10, 11, 12, 13 मध्ये हे मोठ्या प्रमाणावरती या बाहेरच्या लोकांची, प्रशांत किशोर हे त्यातलेच होते. तर तो भाग वेगळा. मला प्रोपगंडाकार अशा प्रकारे राहुल गांधींची जी काही मेकओव्हर झाला, आणि त्यांची प्रतिमा जी लोकांसमोर आलेली आहे ती या भारत जोडो यात्रेने आलेली आहे. आणि ते एक मोठं यश आहे त्यांचं, की खूप 360 डिग्री फरक पडलेला आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे आज राहुल गांधीला या सगळ्या प्रचाराच्या याच्यामध्ये बघितलं तर कुठेही त्यांचं जे काही 2019 मध्ये किंवा 14 मध्ये जे पप्पूकरण झालं होतं, पप्पू हा शब्द ऐकायला येत नाहीये आता फारसा. हा सोशल मीडियावरती, म्हणजे सोशल मीडियाची जी ट्रोल गँग आहे, ही ट्रोल गँग पण त्यांच्याही तोंडातून येत नाही. फेकू उलट जास्त फेकू आहेच, आणि लोकांना पटायला लागलेलं आहे. खरं आहे अगदी, कारण मोदी ज्या पद्धतीने बोलतायत अगदी. आणि मला असं वाटतं की म्हणजे थाप मारणाऱ्यांचं एक तंत्र असतं की आपण जी थाप मारली ती समोरच्याला कळता कामा नये, आपण जे खोटं बोललोय ते समोरच्याला कळता कामा नये. एक अपेक्षा असते लोकांची ना, की मी जर एखादी खोटं बोलतोय तर ते तुषारला कळता कामा नये. तुषारला जर मी खोटं बोलायचं आणि तुषारला ते कळतंय, त्याचा उपयोग काय आहे हा एक भाग आहे. आणि त्याच्यातनं माझा खोटेपणा उघड होतोय ना, आणि तो वरचेवर होत असेल तर मला फेकूच म्हणणार लोक, दुसरं काय म्हणणार आहे. मला खूप आश्चर्य वाटायचं की ते थाप मारून थापाड्या गेला ते गाणं अजून कुणी त्याच्यावर मीम कसा काढलेला नाहीये अगदी. तर सांगत होतो की राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा, आणि त्याच्यानंतर एक वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर बदललं, आणि त्यांनी संविधान हा मुद्दा, संविधानावरती आघात होत आहे. आता हा मुद्दा जो आला हा नेमका कुठून आला तो बघा, तो 400 पार मधनं आलेला आहे. अबकी बार 400 पार जी घोषणा झाली, त्या घोषणेच्या मागे काय होतं, तर ही लोक काय सांगत होती की आम्हाला 400 पार द्या, आम्ही बदल करू, घटना बदलू. अशा प्रकारची अनेकांची विधानं आलेली आहेत. भाजपच्या 3ऱ्या 4थ्या फळीमधली ही सगळी मंडळी होती. त्याचा परिणाम हा काँग्रेसनं करून घेतलेला आहे की यांना बदलायचं आहे, संविधान बदलायचं आहे यांना, आणि त्याच्यासाठीच हे चाललेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की वरच्या पातळीवरची लोक जरी बोलत नसली की आम्हाला संविधान बदलायचं आहे किंवा काय वगैरे, त्याच्यासाठी 400 पार आम्हाला सीट्स पाहिजेत, तरीही भाजप, संघ आणि संघाचे जे काही फ्रिंज संस्था आहेत, या सगळ्यांना संविधान हे कधी प्रिय होतं हा एक मुद्दा आहे. संविधान जंतर मंतरवरती जाळण्यात आलेलं आहे. म्हणजे आज मनुस्मृती जाळली म्हणून जे काही शंख करतायत, तेव्हा एवढा शंख त्या लोकांनी केलेला दिसला ना. तेव्हा ज्या वेळेला, म्हणजे इतिहासात आता फारसं जाऊयात नको, पण संविधान ज्या वेळेला लागू झालं तर त्यावेळेला संविधानावरती काय टीका करण्यात येत होती, एवढी मनुस्मृती आहे आमच्याकडे, आणि या मनुस्मृतीचा कायदा या देशामध्ये लागू आहे, ती यायला पाहिजे याच्यामध्ये. तशा प्रकारचं म्हणजे अशा आशयाची विधानं त्यावेळेला झालेली होती. तेव्हा या लोकांना हिंदू राष्ट्र हवंय, हिंदू राष्ट्र या संविधानात होणं शक्य नाही आहे. हे संविधान सेक्युलर आहे आमचं, हे समता, बंधुता या सगळ्या मूल्यांवरती उभं राहिलेलं संविधान आहे. हे संविधान तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायला अनुमतीच देत नाहीये. मग तुम्हाला जर हिंदू राष्ट्र बनवायचं तर तुम्ही संविधान बदलणार आहात. बरोबर. हा प्रचार काँग्रेसनं मोठ्या प्रमाणावरती आणला, आणि या देशातल्या लोकांचं म्हणजे अनेकदा आपण त्यांना
नावं ठेवतो की त्यांची शहाणीव कुठे गेली आहे वगैरे, पण त्यांना हे पटत गेलं की हे असं काहीतरी होणार आहे आणि संविधानावरती आघात आहे. बरं, केवळ संविधान हाच मुद्दा नव्हता, त्याच्या मागे ज्या ईडी, CBI, IT, इन्कम टॅक्स, ह्या ज्या काही यंत्रणा होत्या, या यंत्रणांचं जे वागणं होतं तिथपासून तर निवडणूक आयोगापर्यंत जे आत्ताच्या काळामध्ये दिसतात, या सगळ्या सरकारी यंत्रणांचं जे वागणं होतं ना, ते लोक पाहत होते ना. संविधान बदलणं म्हणजे केवळ संविधानच नाही, तर संविधान तुम्ही एखाद्या वाढवीसारखं पोखरताय हेही लोकांच्या लक्षात येत होतं. लोकशाही यंत्रणा पोखरताय. मग ती कॉलेजियमवरनं जो सुप्रीम कोर्टाला सातत्याने जे काही टोचणी लावण्यात येते आहे, तर ते सगळं लोक बघत होते आणि तो मुद्दा खूप चालला. आणि मी जे सुरुवातीला म्हणालो होतो की फ्लिप करत होते मोदी की संविधान काँग्रेस बदलणार आहे, काँग्रेस म्हणत आहे की भाजप संविधान बदलणार आहे, तर मोदी सांगायला लागले नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या ह्या टप्प्यामध्ये त्यांनी तोच आरोप पुन्हा काँग्रेसवरती करायला सुरुवात केली की काँग्रेसच आता संविधान बदलणार आहे. आणि मग ते OBC आरक्षणामध्ये मुसलमानांना, मग तो पुन्हा मुसलमान, पाकिस्तान, ते सगळे अँगल्स त्याच्यामध्ये आले. अनेकांना हे आता चांगलंच माहिती झालेलं आहे की गुजरातमध्ये मुस्लिम जातींना OBCमध्ये आरक्षण आहे आणि ते मोदी असतानापासून आहे. 26-27 जाती काहीतरी आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना आरक्षण दिलं जातं. त्यांच्या कार्यकाळात होत्या तेव्हा असं काही नाही की हे काँग्रेसवाले काही वेगळं करत होते. पण संविधानाचा मुद्दा हा खूप चालला आणि भाजपला त्याच्यावरती स्टेप्स एकूणच ही सगळी निवडणूक जर बघितली ना, तर याच्यात पूर्वी असं असायचं की मोदी आणि भाजप हे एक नॅरेटिव्ह सेट करायचे आणि काँग्रेस त्या जाळ्यामध्ये अडकायचं. मला असं वाटतं 2014-2019 मध्ये तेच झालेलं आहे. जे तुम्ही 4D तंत्र म्हणताय ते 4D तंत्र आणि प्रोपगंडा, ते 2014, 2019 आणि आता 2024, तर ह्या तिन्हीमध्ये काय फरक दिसतो? म्हणजे ते कितपत चाललंय, ह्या 2024ला चाललंय की नाही चाललं? त्यांनी तो वापरलंय हे तंत्र मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रॅक्शन केलेलं आहे. काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा हा केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान आणि बाकीचे सगळे मंत्री आणि त्यांचे सगळे स्टार प्रचारक हे सगळे डिस्टॉर्ट करत होते ना. बरोबर. मंगळसूत्र आणि म्हैस हे कुठनं आलं? आता ते सांगतायत की आम्ही हे सुलभीकरण करून मांडत होतो, कारण लोकांसमोर जायचं तर लोकांना काही या सगळ्या निटिगिटीजमध्ये काही रस नसतो म्हणून सुलभ करण्यात येत होतं. त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, ते डिस्टॉर्ट करणंच होतं. डिस्ट्रॅक्शन हे तर त्यांचं नेहमीचं तंत्र आहे की काही एखादा मुद्दा घडला की त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा एखादा आणायचा आणि ते जो रवीश कुमारांचा खूप छान शब्द आहे की गोदी मीडिया, त्या माणसाने हे 2 शब्द तुषार खूप चांगले दिलेत. गोदी मीडिया रवीश कुमारांनी दिलेला म्हणा किंवा त्यांनी तो प्रचलित केलेला आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, हे 2 शब्द दिलेले आहेत. अगदी. तर त्या गोदी मीडिया हे डिस्ट्रॅक्शन करण्याचं सर्वाधिक मोठं माध्यम त्यांचं आहे. बरोबर. आणि सर, महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक प्रचार केला होता की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी टार्गेट केलं होतं. शरद पवारांना ते भटकते आत्मा बोलले, उद्धव ठाकरेंना आणि दोन्ही पक्षांना ते नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी. तर ते लोकांच्या मनात, किंवा आता तुम्ही तज्ज्ञ आहात, तर तुम्हाला हे पटतं का, ते नकली शिवसेना कुठली आहे? म्हणजे कागदावर खरं जर म्हटलं कायदेशीर शिवसेना कुठली, तर ते एकनाथ शिंदेचीच आहे कायदेशीर, पण लोकांच्या मनातली शिवसेना ती वाटते का? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तसंच राष्ट्रवादी संदर्भात असं नसतं की माझा एक जुना वाडा आहे आणि माझ्या भावाने माझ्यापासून वेगळं घेतलं किंवा माझ्या मुलीने वेगळी झाली आणि एक बंगला बांधला, तर गावातली लोक मूळ वाडा माझाच म्हणणार ना, त्या बंगल्याला म्हणणार नाहीत. हा भाग आहे तो जरी अधिकृतरित्या त्यांचा असला झाला अगदी, आणि त्याच्यावर त्यांनी नावही टाकलं सगळं अगदी, तरी बंगला तो बंगला, जुना वाडा तो जुना वाडा माझा. जी भारतीय मनोवृत्ती आहे. वाड्यात, नवीन वाड्यात, सॉरी, त्या वाड्या, जुन्या वाड्यामध्ये कोण राहतं याच्यापेक्षा तो कुणाचा वाडा आहे याच्यावर लोक जास्त. मला वाटतं भारतीय मनोवृत्ती जी आहे आपली पारंपरिक ही, आणि हे संस्कृतीमधनं आलेलं सगळं असतं.
त्याच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर ती सहानुभूती या दोघांकडेच होती. नकली शिवसेना म्हणणं आणि आपल्याकडे घराणेशाही हा मुद्दा कधीही आपल्याकडे चाललेला नाहीये, लक्षात घ्या. अच्छा, महाराष्ट्रात हा नाही, महाराष्ट्रातही नाही चाललेला, हा संपूर्ण भारतात बी नाही. भारतामध्ये चाललेला नाहीये. बरोबर. घराणेशाहीच्या मुद्द्यावरती जर लोक मतं देत असतील तर आतापर्यंत कुठल्याही नेत्याच्या पोराला आणि नातवंडांना इथं कोणी मतं दिली नसती. घराणेशाही हा मुद्दा चालत नाही आपल्या देशामध्ये. भ्रष्टाचार हा मुद्दा कधीही चालत नाही निवडणुकीमध्ये. अच्छा, हे फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असते. एरवी जे नेते निवडून येत आहेत त्यांची यादी काढावी, एडीआरचे अहवाल वाचावे, त्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत, किती भ्रष्टाचारी आहेत, ते निवडूनच आले नसते ते. बरोबर. भ्रष्टाचार हा मुद्दा कधीही चालला नाही. 2014 मध्ये त्याची हवा झाली होती, पण भ्रष्टाचारापेक्षा इतर अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते आणि पॉलिसी पॅरालिसिस वगैरे वगैरे असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. तेव्हा हा मुद्दा चाललेला नाहीये. यांनी नकली शिवसेना म्हणणं यांना किंवा भटकती आत्मा, मला वाटतं शरद पवारांबद्दल या महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट वर्ग असा आहे की ज्याच्या मनामध्ये कमालीची तुच्छता आहे, कमालीचा तिरस्कार भरलेला आहे. याची कारणं तो एक वेगळा एपिसोड होईल कदाचित शरद पवारांबद्दल. पण तसा एक वर्ग आहे. तो वर्ग वगळता कुठल्याही महाराष्ट्रातल्या सुजाण, सभ्य, सुसंस्कृत माणसाला त्यांच्यासारख्या एका वयोवृद्ध जाणत्या नेत्याला असं म्हणणं हे पसंत पडलं असेल असं काही वाटत नाही. मला व्यक्तिशः ते आवडलेलं नाही की असं म्हणता कामा नये. पंतप्रधान पदाचं एक स्टेचर असतं, त्या व्यक्तीने अशा प्रकारची भाषा वापरणं, मग तुम्ही निवडणुकीमध्ये असा किंवा आणखी कुठल्या सभांमध्ये असं वापरणं योग्य नाही आहे. आणि हे सगळं जो काही भाषिक हिंसाचार आणलाय ना त्यांनी प्रचार सभांमधनं, त्याला आपला टीव्ही मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. शिव्या घालणाऱ्या लोकांपुढेच तुम्ही जर बोंडकं घेऊन जात असाल तुमचं, तर काय आहे काही शिवराळांचा महाराष्ट्र झालेला आहे आज आपला. आपले सगळे नेते शिव्या घालतायत आणि मग हे सगळं खालपर्यंत येत आहे. समाजात हिंसाचार कुठून येतोय असं जर म्हणायला लागलं, यांचा भाषिक हिंसाचार जो आहे, शाब्दिक हिंसाचार जो आहे, तो समाजाला ह्या हिंसाचारापर्यंत आणून पोहोचवते. आजची तरुण मुलं बघा ती कुठल्या भाषेमध्ये बोलतायत आणि त्यांना काय सांगणार आहेत. आपले पंतप्रधान मन की बात अतिशय घाणेरड्या शिव्या देतात. म्हणजे जर आता आपला हा व्हिडिओ ज्यावेळी पब्लिश होईल त्यावेळी तुम्हालाही आणि मलाही अतिशय घाणेरड्या भाषेत खाली कमेंट्समध्ये शिव्या येणार आहेत. त्याच्यावरती एकच असतं, म्हणजे संस्कृतमध्ये खूप एक छान वाक्य आहे, त्यात त्यांनी म्हटलंय गच्छ सुकर भद्रमते. अच्छा, म्हणजे सुकर डुकरा, अच्छा, जा डुकरा तुझं भलं व्हावं. आता मला जर कोणी शिव्या घालत असेल तर मला ते वाईट वाटणार, प्रश्नच नाही, वाईट वाटणार. माझी कोणी स्तुती केली तर मला आवडणार, मानवी स्वभाव आहे. पण त्या शिव्या आणि ती स्तुती ती कोणाची घ्यायची आणि कोणाची नाकारायची हे माझ्यावर अवलंबून आहे. हे तुमच्यावर अवलंबून असायला पाहिजे की तुम्ही स्वीकारायच्या कोणाच्या. ते स्वीकारल्याच नाही तुम्ही तर काहीच फरक पडणार नाहीये. ज्याने त्या शिव्या दिलेल्या आहेत त्याला त्या लखला बसवत, तुझं कल्याण हो, अशा प्रकारे याला उत्तर आहे. कारण ही जी ट्रोल गँग निर्माण झालेली आहे ही पुन्हा हिचा उद्देशच तो आहे, बरोबर, की तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला बोलताच कामा नये. तुम्ही ती मनात सतत भीती असली पाहिजे तुमच्या की मी जर बोललो तर लोक माझ्यावर तुटून पडतील. मी जर मोदींवर विरोधामध्ये बोललो किंवा फॉर दॅट मॅटर मी राहुल गांधींच्या विरोधामध्ये बोललो तर माझ्यावरती ही सगळी शिवीगाळ होईल, तुटून पडतील, माझी आई बहीण काढतील आणि अत्यंत घाणेरड्या पातळीवरती येतील आणि याला घाबरून मी गप्प बसावं. हा सेन्सॉरशिप लादण्याचा प्रकार आहे हा. आणि हा IT सेल आणि हे सगळेच IT सेलची कुली नाही आहेत. हे अनेक जण बहकलेले आहेत, अनेक जण हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात याच्यामधले, की त्याच्यामुळे घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एक अनॉनिमस व्यक्तिमत्व धारण करून वेगळं नावाने वगैरे शिव्या द्यायच्या, हे कोणीही कोणाला करू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही फार अक्कल असायला पाहिजे असं काही नाही आहे किंवा ह्या मंडळींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. समजा वाचनात आल्या, मला ट्विटरवरती वगैरे वगैरे कधी कधी हा सगळा त्यांची प्रेमपत्र येत असतात, अगदी वाचणं आणि दुर्लक्ष करणं याच्या पलीकडे सर्व वाचनाचा एक उल्लेख केला म्हणून सांगतो. आम्ही दिवाळी अंक काढला होता आणि त्याच्यामध्ये एक लेख आहे, आपले प्रमोद चिंचुवार आपले सिनियर पत्रकार आहे आणि मला तो फार लेख आवडला होता. म्हणजे तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये सर्वात पहिलं संविधान हे
महात्मा गांधींनी लिहिलं होतं आणि ते औंध संस्थान आहे, तर त्या संस्थानाच्या राजे पंतप्रतिनिधी, तर त्यांनी त्यांना महात्मा गांधींना ते संविधान लिहायला सांगितलं होतं. तर ते त्यांनी फार सुंदर लिहिलं असं त्या सगळं लेखात हे होतं आणि त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवला. तर त्याच्यावर ह्या लोकांनी शिव्या दिल्यात, हे तुम्ही कुठून आणलं, अगोदर माहीतच नव्हतं. अरे तुम्ही वाचत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना. बरोबर आहे, अगदी अगदी. नाही, मुद्दा हाच आहे की वाचन नाही आहे. जो काही इतिहास यायचा ते रवीश कुमार म्हणतात ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं तुमच्यापर्यंत येतोय. शिवाजी महाराजांचा इतिहास हा इतिहासाच्या पुस्तकातून लोकांनी किती वाचलेला आहे आणि कादंबऱ्यांमधनं किती वाचलेला आहे आणि त्याच्यातनं किती घेतलेलं आहे हे शोधण्याचा विषय आहे आपल्याकडे. बरोबर. तेव्हा लोक वाचत नाहीत आणि मग नवीन काही माहिती आली की अरे बापरे हे मला माहीत नव्हतं, म्हणजे तुम्ही काहीतरी खोटंच सांगताय, असं नाही होत आहे. ती एक महाराष्ट्राची जी एक परंपरा होती संशोधनाची, वाचनाची, चिंतन करण्याची, गेल्या काही वर्षांमध्ये ते सगळं कमी कमी होताना दिसतंय आणि एक उथळपणा आणि एक खूप चांगला शब्द त्याच्यासाठी आहे की सुमारांची सद्दी वाढलेली आहे. आणि हे सुमार जे आहेत ते सोशल मीडियामध्ये फार ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचं वाचन नाही, आणि ज्यांचं वाचन आहे ते त्या सोशल मीडियात नसतात जास्त. बरोबर आहे. उथळपणाला खळखळाट फार असतो. मराठी भाषेत खूप सुंदर म्हण आहे अगदी. सर, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. ज्यावेळी आपला आता हा व्हिडिओ पब्लिश झालेला असेल तर सगळे लोक आता मतदान कसं झालं याच्यापेक्षा निकाल काय लागेल ह्या मूडमध्ये जास्त गेलेले आहेत. तर निकाल काय लागेल सगळ्यांना तेच कुतूहल आहे. तर तुमचं ॲनालिसिस काय, म्हणजे आता ते एक्झिट पोल यायला लागले, तर ते एक्झिट पोल बघता तर साधारण म्हणजे सत्ता कोणाची येईल आणि ती आली तर कशी असेल, म्हणजे ते 400चं बहुमत घेऊन येईल, 300चं येईल, की मग तोडफोडो जोडो करावं लागेल, तर तुमचा अंदाज काय? एक सांगतो की मी सेफॉलॉजिस्ट नाही आहे, एक सर्वसामान्य पत्रकार आहे, अनेक वर्ष पत्रकारितेत आहे आणि पत्रकारितेचे काही स्किल सेट्स माझ्यात आहे, त्याच्यामुळे मी एक अंदाज घेत असतो. पण जनरली एक असं झालेलं आहे ना की माझ्या मनातली जी काही आशा असते, मी मुळात स्वतःला निपक्षपाती मानत नाही. आमचे गिरीश कुबेर नेहमी म्हणायचे की मेलेलं मडच ते निपक्षपाती असतं, बाकीच्या प्रत्येकाला पक्षपाती असतोच. जो विचार करतो माणूस तो त्याचा एक पक्ष असणारच कुठला तरी. तेव्हा मला असं वाटतं की माझ्या मनातल्या ज्या आशा आहेत, माझं जे अनुमान आहे आणि त्याच्यावरती मी आडाखा बांधत असतो आणि त्या आडाख्याला माझ्या आशांचं एक अस्तर असतं मोठं. त्याच्यामुळे मला जर असं वाटलं की मी जर समजा भाजपच्या बाजूचा आहे तर मला असं वाटणार की भाजप 400 पार आरामशीर जाणार. तेव्हा त्याच्यात न पडता आपण या निकालाकडे कसं पाहायचं हा एक माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे की काय या निवडणुकीने काय दिलं, नेमकं काय टेकावे आहे या निवडणुकीचा. तर या निवडणुकीने सर्वात महत्त्वाचं काम असं केलेलं आहे की भारतातली लोकशाही जी आहे ती लोकशाही अजूनही जागृत आहे याचा एक आशावाद, ह्या आशेची पणती या निवडणुकीने तेवत ठेवलेली. याचं कारण काय मी सांगतो. निवडणुकीच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये मी आधी उल्लेख केला होता की सगळे सपाट झालेले आहेत, कोणामध्ये काही बळ नाहीये, विरोधी पक्ष उभे राहू शकत नाही, 400 फार आरामशीर जाणार आहे भाजपला, अशीच सगळी हवा होती अगदी निवडणूक त्यावेळेलाही अगदी. आणि पाहता पाहता लोकांचं जे एक पाठबळ आहे ते विरोधी पक्षांच्या मागे एक उभं राहिलेलं दिसतं आपल्याला. विरोधी पक्षांना बळ मिळालेलं आहे. याच्यामध्ये भाजप किती सीट्स जिंकतंय किंवा त्यांना किती सीट्सचा फटका बसेल. आणि मला वाटतं काही सायकोलॉजिस्टने हे मत मांडलेलं आहे की भाजपचं इतकं सॅच्युरेट झालेलं आहे आता की याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीये, त्याच्यामुळे झालंच तर कमीच होईल. ते किती कमी होत आहे हा वेगळा भाग आहे, तो पुन्हा त्या आडाख्यांमध्ये नको जायला आपण, तो 4 तारखेला कळणारच आहे आपल्याला. पण विरोधी पक्षांचं जर सीट्स काही वाढतीलच, त्या किती वाढतात हाही पुन्हा वेगळा भाग, पण वाढणं, बळ येणं त्यांना हे खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे की या देशामध्ये एकच एक पक्ष
हो. असा हा उभा राहील आणि हे सगळं एकपक्षीय लोकशाही येते की काय, अशी जी काही पुतिनशाही येते की काय आपल्याकडे, हो. अशी काही भीती काही लोकांना च्या वाटत मनामध्ये होती. आजही आहे. हो. पण मला वाटतं की तसं काही होण्याची शक्यता नाही आहे. हो. विरोधी पक्षाला बळ मिळणार आहे हो. आणि काँग्रेसमुक्त भारत वगैरे वगैरे असं तर काही होणं हो. शक्यच नाही. झालंच तर काँग्रेसयुक्त भाजप असंच होणार आहे. भाजपचं काँग्रेसीकरण हळूहळू होत चाललेलं आहे हो. आणि त्याला गती मिळणारच पुढच्या काळामध्ये आहे असं मला वाटतं. हो. कारण इतके काँग्रेसची मंडळी घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहात पुढे? बरं, आपण ते घेतले ते सगळे भ्रष्टाचारीच घेतले. पुन्हा तो मुद्दा आहेच आहे. आणि त्याच्यावरती मोदी असं म्हणतात की अलीकडे देशामध्ये असं वातावरण निर्माण झालंय की त्या भ्रष्टाचारांना लोक खांद्यावर घेऊन नाचत आहेत वगैरे वगैरे. तर स्वतःलाच लागू पडतंय. म्हणजे ते स्वतःला ट्रोल करतायत अनेकदा, असं वाटतं की काय अशी परिस्थिती आहे. पण हे पुन्हा ते प्रोजेक्ट करायचं की आपल्याच टीका, आपल्यावर होणारे टीका आरोप हे दुसऱ्यावर करायचे, अशा प्रकारचं हे टेक्निक ते वापरत आहेत. आणि त्यांची जी भक्त मंडळी आहे त्यांना ते आवडतच असणार आहे, त्यांना त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नसणार आहे. निवडणुकीचा शेवटी निकाल ज्या दिवशी आपण आपल्या हातामध्ये येतील तेव्हा मला असं वाटतं की जागा आणि मतांची टक्केवारी याच्याबरोबरच हे बघावं की विरोधी पक्षांना किती बळ मिळालेलं आहे. आणि ते जर चांगलं बळ मिळालेलं असेल तर हे भारताच्या लोकशाहीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की सत्तेमध्ये कोणी असो, आज भाजप आहे, उद्या कदाचित काँग्रेस येईल, आधी काँग्रेस होता. विरोधी पक्ष हा नेहमीच बळकट असायला पाहिजे. बरोबर. विरोधी पक्ष बळकट नसेल तर देशाचं काही कल्याण होणार नाही. कुठल्याही हुकुमशाहीने कुठल्याही देशाचं भलं केलेलं नाही आहे आजपर्यंत. लोकांना खूप वाटतं की भारतामध्ये हुकुमशाही यायला पाहिजे. आपले बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे असं. पण जेव्हा जो माणूस म्हणतो ना की हुकुमशाही यायला पाहिजे, तेव्हा त्याला एवढंच म्हणायचं असतं की माझी किंवा माझ्या आवडत्या नेत्याची हुकुमशाही यायला पाहिजे. समजा जर मी असं म्हणालो की तुम्ही भाजपवाले आहात, तुम्ही भाजपचे अनुयायी आहात तुम्ही, आणि तुम्हाला जर मी विचारलो हो भारतामध्ये हुकुमशाही यायला पाहिजे, राहुल गांधी हुकुमशाह झाला पाहिजे, चालेल? ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे हुकुमशाही वगैरे हा सगळा एक गमतीचा खेळ म्हणून बाजूला सारावं त्याच्याकडे. त्या हुकुमशाहीने कधीही कुठल्या देशाचं भलं झालेलं नाही. विरोधी पक्ष हा प्रबळच असायला पाहिजे इथे, आणि तो या निवडणुकीत जर झाला तर ती सर्वांसाठीच, व्यक्तिशः माझ्यासाठी सुद्धा आनंदाची बाब असेल ती. धन्यवाद सर. तुम्ही फार चांगली माहिती दिली. लोकशाहीचं बळकटीकरण करणारी ही निवडणूक होती, अशा प्रकारचं तुम्ही मांडणी केली. आणि आपल्या देशासाठी हे काय जमेच्या गोष्टी ह्या इलेक्शनने दिल्या हे तुम्ही सांगितलं. धन्यवाद. परतही आपण भेटत राहू. येस, थँक्यू.